कर्जत तालुक्यातील उजवा कालवा म्हणजेच कराळेवाडी, मांडवणे, हेदवली, सावळे गावापर्यंत जाणारा कालवा. या कालव्यामुळे शेकडो एकर जमीन ओळीताखाली जात असते. या कालव्यामुळे दुबार शेतीसाठी शेतकऱ्यांना चालना मिळत असते. 2023 ते 2024 रोजी या कालव्याला पाणी सोडले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये भाताचे पीक पाहायला मिळाले. तसेच काही शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्यामुळे तक्रार अर्ज करून नाल्याचे काम पूर्ण करण्यास अर्ज करण्यात आला. त्यानंतर 2025-2026 मध्ये या नाल्याच्या कामाला सुरुवात झाली, परंतु हे काम चालू असताना पाटबंधारे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केल्याचंही स्थानिक शेतकऱ्यांकडून तक्रार केली जाते. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार या उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे अवघ्या 2 महिन्यात संपूर्ण नाल्याची दयनीय अवस्था पाहायला मिळते. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे अवघ्या 2 महिन्यात नाल्याचा काँक्रिटीकरण पूर्णपणे पाण्यामध्ये वाहून गेले. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीकडे जाणारा मार्गही या नाल्याच्या निकृष्ट कामामुळे रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. शेतकऱ्यांचा ये-जा करणारा रस्ता पूर्णपणे बंदही झाला आहे. त्यासाठी संपूर्ण पाटबंधारे जबाबदार असून या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, असाही सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. तसेच महिलांकडूनही या निकृष्ट दर्जाच्या कामाचा निषेध केला जातोय. या तक्रारी दरम्यान हेदवली येथील शेतकरी हरिश्चंद्र मस्कर, राम गायकर, संतोष जोशी, झिपा जोशी, मंगल जोशी असे अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते. पाटबंधारे खाते कर्जत यांना हा तोंडी आम्ही सांगतोय की आपला जो काम मे महिन्यामध्ये जो केलेला आहे, उजवा कालवा करलेवाडी, मांडवला, हेदवली ते सावला, याही मातीवरती प्लास्टिक लाटलाय आणि प्लास्टिक वरती कॉन्क्रीट लाटलाय. ही या पाटबंधारे खात्याची कामं. साहेबांना काय 50% फक्त त्यातला कमिशन पाहिजे, कामाची गरज नाहीये. तर याची दखल माननीय आमचे भाई उपमुख्यमंत्री शिंदे साहेब याची दखल घेऊन यांच्यावरती कारवाई करण्यात यावी. तसेच ठेकेदारावरती पण कारवाई झाली पाहिजे. काम चालू असताना एकही येथे हजर यांचा कामाला नसतो. हे उंटावून शेल्या करायला येतात आणि मांडवले, करलेवाडी, सावळे, हेदवली यातला कोणतरी एखादा व्यक्ती पकडतात, त्याच्या तोंडात काहीतरी घशात दाबतात आणि भाई म्हणून उभा करतात. ही या पाटबंधारे खात्याची कामं. ते यांच्या आल्या घातला पाहिजे. आणि तुकाराम मुंडे साहेब, तुम्ही तर पण जनतेचे आराध्य दैवत आहेत, तुम्ही पण याच्यामध्ये लक्ष घालून या ऑफिसला यांच्यावरती दणका उठवा, अशी आमची ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे. हे पाटबंधारे खात्याचे लोक आहेत, महात चोर आहेत. हे ठेकेदाराला 50% कमिशन घेतात. त्याच्याकडनं काम कशी पण करा. गाडीवरती नाव महाराष्ट्र शासन. शासन फक्त शेतकऱ्यालाच घडतंय. भिकारी शेतकरीच होतोय आणि हे 40 लाखाच्या गाडीमध्ये हायफाय मध्ये फिरतात. ही काय काम आहेत त्यांची बघा. ही बघा, ही हे प्लास्टिक बघा, हे बघा प्लास्टिक, हे बघा प्लास्टिक. एखादी सज्जन व्यक्ती बोलायला गेली तर यांची दादागिरी. तर यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी ग्रामस्थांची विनंती. तसाही सुद्धा बंद झाला आणि ते कुठून जातात आणि खालचा शेतकरी आहे, त्याचे शेतकरी न दुरुस्ती झाले, ती भरपाई कोण करणार? आणि याही न दुरुस्ती करण्याचा काम कसा केला बघा. तो निस्ता चुना लावून शेण दिला. मग शेतकरी का निस्ता खाण जायची ना, पाणी असं राहिल्यानंतर मग पिकं आमची फुकाट घालवायची का? याच्यावरती काय मुद्दा घ्यायचा शासनाने घ्यावा. ते काम केलेला 2 महिने नाही झाले तर पाणी लगेच वाहून घालवलं कॉन्क्रीट. आणि मातीचा असताना 1 वर्ष पण गेला आमचा कधी न दुरुस्त झाला नाही. पिकाच्या पिका घेत होतो आणि कॉन्क्रीट केलेला जे पिकं आमची न दुरुस्त म्हणे नाशडा होते सगळा. मग याच्यावरती कामाकांच्या हिसाबात तुका लावून काम करून पैसे खाऊन घेऊन गेलेत. चालू असताना अमित पारदे यांना मी 4 फोन केले, पण यांनी काही फोन उचलला नाही. माझी एक विनंती होती का सर तुम्ही येऊन व्हिजिट द्या, काम कसं चाललंय. हे प्लास्टिक बघा, हे मातीवर प्लास्टिक टाकलं, हे बघा, या प्लास्टिक वरती त्याही कॉन्क्रीट केलं, पण त्यांनी काय फोन उचलला. तो स्वतःला मंत्री समजतोय. याची कारवाई माननीय उपमुख्यमंत्री आमचे भाई याची दखल घेऊन याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आणि डिसेंबरच्या आत आम्हाला हे क्लिअर काम करून पाहिजे. आम्ही 1 डिसेंबरला पाण्याची मागणी केलेली आहे गेल्या वर्षी. का कॅनलचं काम तुम्ही पूर्ण करा, मग आम्हाला शेतकऱ्यांना पाणी द्या. हे बघा पाटबंधारे खात्याचे कसे काम आहे बघा, आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, ही विनंती आहे. कशी जाई नाही बघा. ही हे बघा खपल्या, हे बघा, या हे काय आहे, हे बघा, हे प्लास्टिक बघा, ही कामा, हे बघा, ही हे बघा प्लास्टिक. कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशे.